हॅलो नमस्कार. आज आपण बनवते चिकन सुक्का मसाला. तर त्यासाठी काळ्या तव्यामध्ये एक कांदा आपण घेतलेले मध्यम आकाराचे म्हणजे छोटे छोटे कांदे आहेत, त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आणि ते जे ओला कांदा आहे हा, आणि तो जो कांदा आहे तो आपण मस्त तेल टाकून भाजून घेत आहोत. तर त्याचबरोबर थोडासा कांदा भाजत आला की त्यामध्ये आपण सुकं खोबरं ॲड करायचे, जे की एकदम छोटे छोटे बारीक कापलेले आहेत ते काप, जेणेकरून मिक्सरमध्ये पण ते लवकर बारीक होईल. त्यानंतर लसूण देखील आपण घेतलेला आहे 10-15 पाकळ्या, आणि ते चिकन घेतलं आहे चांगलं स्वच्छ धुवून तोपर्यंत भाजून होईस्तोवर. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता हे पेक्षा थोडं जास्त चिकन आहे, हे बघू शकता. आणि त्यानंतर हे जे आहे आपण भाजून घेतलेलं ते त्याचं एकदम व्यवस्थित तेलने तळून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ते व्यवस्थित असं बारीक करायचं. हे बघू शकता तुम्ही, मस्त हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे त्यामध्ये. त्यानंतर आपण कढईमध्ये कढई पातेलं न वापरता आपण कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, जेणेकरून नाही का कुकरमध्ये भाजी खूप चांगली होती आणि कमी वेळेत होते आणि आपला वेळ पण वाचतो. त्यासाठी मी ही भाजी जी आहे ती कुकरमध्ये करत आहे. 2 शिट्ट्यामध्ये आपली चिकनची भाजी तयार होते. आणि कढईमध्ये बनवायचं गेलं तर कढईला खूप वेळ लागतो आपल्याला, अर्धा तास तरी लागतो भाजी शिजण्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही, जे आपण वाटण करून घेतलं आहे ते वाटण मी यामध्ये टाकलेलं आहे तेलामध्ये, आणि ते आता आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. रंग येऊस्तो थोडासा भाजायचे. त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत चिकनचे पीस. हे बघू शकता तुम्ही, तुमच्या अंदाजानुसार चिकनचे पीस वापरू शकता, तुमच्या फॅमिलीनुसार. आमच्यामध्ये आम्ही 3 जण आहोत, त्यामुळे आम्ही पावशेरपेक्षा थोडं जास्त चिकन आणतो. तर हे बघू शकता तुम्ही, त्यामध्ये आता मी मसाले ॲड करत आहे. आता हा सिक्रेट मसाला आहे. हा मसाला जो आहे तो एव्हरेस्टचा आहे. एव्हरेस्टचा चिकन मसाला खूप छान असतो आणि तो मी वापरते भाज्यांमध्ये. त्यानंतर मी सुहानाचा पण थोडासा मटण मसाला यामध्ये ॲड केला. हे बघू शकता. आणि छान असं परतत घ्यायचं आहे, त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि परतत आपल्याला बाकीची सामग्री त्यामध्ये ॲड करायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही, छान असा ह्या चिकनला रंग आलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं दही ॲड करत आहोत. दह्यामुळं पण एकदम छान टेस्ट येते, हॉटेलपेक्षा पण भारी होतं आपलं चिकन. आणि त्यामध्ये मी आता मीठ टाकत आहे चवीनुसार. तुम्ही इथं सेंधा नमक वापरलं तरी चालेल, हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केला घरचा मसाला आहे. ही घरचं आपण त्याला चटणी पण म्हणू शकतो, तो मसाला आहे मी यामध्ये टाकलेला. आणि त्यामध्ये नंतर हळद टाकली आहे मी थोडीशी. आणि हे आता आपल्याला छान असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, त्याला चांगला रंग येऊस्तोवर. हे बघू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आता आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही याचं 2 वेगवेगळं पण करू शकता. तर ह्यातलं थोडं चिकन आहे मी ती थोडं वाफवलेलं साईडला काढत आहे, आणि राहिलेलं आहे त्यामध्ये आम्ही पाणी टाकून चिकन तर्री बनवत आहोत. तर हे बघू शकता तुम्ही, खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. आणि ह्याला 2 शिट्ट्या जरी केल्या तुम्ही तरी ही तयार होते ही चिकनची भाजी. हे बघू शकता, याला किती चांगला रंग आलेला आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हां, नक्की कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झाली ती.